सुयश बहुउद्देशीय संस्था चांदूर रेल्वे द्वारा आयोजित क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2025 थाटात पार पडला। यात सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रातून 56 स्पर्धकांनी हजेरी लावली, तर 28 संघ क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले होते। क्रीडामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचे सामने स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानावर घेण्यात आले। अमरावती व वर्धा जिल्ह्यातून 28 संघांनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मॉर्निंग क्रिकेट क्लब अमरावती यांनी पटकाविले, तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस आरसीसी टीम चांदूर रेल्वे या संघाने मिळविले। याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूलच्या आतील रंगमंचावर पार पडला। यामध्ये एकल नृत्य स्पर्धा घेण्यात आली होती व यात महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातून 56 स्पर्धक सहभागी झाले होते व एक स्पर्धक मध्य प्रदेश मधून आले होते। या स्पर्धेचे परीक्षण शर्वरी गुरपुडे, नागपूर पुष्पा 2 फिल्म मधील असिस्टंट डान्स कोरिओग्राफर तथा डान्स दीवाने डान्स नॅशनल शो उपविजेता यांनी केले। या स्पर्धेत खुला गट मधील प्रथम बक्षीस साहिल आणि अनिकेत चंद्रपूर, द्वितीय बक्षीस दीपक मध्य प्रदेश, तृतीय बक्षीस कुणाल आणि सूरज धामणगाव रेल्वे व प्रोत्साहनपर जय नागपूर तथा गवई अमरावती यांनी पटकाविले। 15 वर्षातील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम बक्षीस जास्मिन शेख नागपूर, द्वितीय बक्षीस चाहत आणि श्रेय नागपूर, तृतीय बक्षीस वाही आणि सुजात भुसावळ, तर प्रोत्साहनपर बक्षीस गजानन यवतमाळ, समीर अमरावती, मनीषा गवई अमरावती व प्रियांशी वर्धा यांनी मिळविले। तर हरिद्वार उत्तराखंड येथे होऊ घातलेल्या ज्युनियर नॅशनल कबड्डी स्पर्धेत आझाद हिंद क्रीडा प्रसार मंडळाची विद्यार्थ्यांनी छकुली सुरेश पिटेकर हिची राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। तर रेवेन क्षीरसागर याचा गोळाफेक मध्ये महाराष्ट्रामधून द्वितीय क्रमांक आल्यामुळे त्याचाही सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला उपस्थित परीक्षित जगताप, निवास सूर्यवंशी, हर्षल वाघ, देवानंद खुने, अमित तळोकार, बंडू आठवले, प्राध्यापक रवींद्र मेंढे, राजीव शिवनकर, प्रफुल्ल मकेश्वर, कविता नीत नवरे, सुनंदा सोनोने, बबलू शहा या सर्वांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडले। चांदूर रेल्वे मधील क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड असलेले श्रोतागण मोठ्या संख्येने दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित होते। संचालन करता आर्यन नेरकर अमरावती यांनी आपल्या दमदार शैलीने उपस्थितांची मने जिंकली। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।